हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुला आश्चर्य वाटते ना बेटा की तुझं लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे आणि मी तुला सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देतोय. ते अशा करता बेटा की तू निराश झालेली आहेस. तू माझ्यासाठी काय करू शकतोस अपूर्व? तुला जे हवंय तेच होईल. मग तृष्णाला तू परत घेऊन ये. कशी आहेस मॉम तू? मी एकदम मजेत आहे. तुमची टूर कशी झाली? एन्जॉय केलात? खूप एन्जॉय केलं मॉम. यापुढे तू या मंदिरात नाही राहणार आहेस. तू माझ्या बरोबर येशील आपल्या घरी. मी तुमच्या सोबत नाही येणार, नाही येणार, नाही येणार. म्हणजे हेच की मी तुमच्या सोबत तुमच्या घरी नाही येणार. पण का तृष्णा? आई, असं नाहीये की मला तुमच्या बोलण्याचं वाईट वाटलंय किंवा तुमचं बोलणं मनाला लागलंय. मग काय कारण आहे तृष्णा? आई, एक सुवासिनीचा मान तिचा नवरा असतो आणि जर तोच पती तिचा हात पकडून तिचा अपमान करून तिला घरातून धक्के देऊन हकलतो तर जग तिच्याबद्दल काय विचार करेल? जग तिचा किती आदर करेल? आई, तुम्ही माझा हात पकडून मला घराबाहेर नाही काढलं, अपूर्वने काढलं. आणि जर तुमची इच्छा असेल की मी घरी यावं तर अपूर्वला इथे मला घ्यायला यावं लागेल. मी तेव्हाच घरी परत येईन. तू तर हिला ओळखूच शकली नाहीयेस कल्याणी. हिचं डोकं तर खूपच जास्त चालतं. इतकी सहजासहजी ही तुझ्या बोलण्याला भुलणार नाहीये. म्हणून आई, तुम्ही मला माफ करा. मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत. एकदा पुन्हा विचार कर तृष्णा. असू शकतं अपूर्व तुला सामोरं येऊ शकत नसावा. त्याला लाज वाटत असावी. कसली लाज आई? नवरा बायको मध्ये असं काहीही नसतं ज्याची लाज वाटली पाहिजे. हो, त्यांच्यात एक नातं जरूर असतं आणि ते असतं विश्वासाचं, जो कधीही मोडायला नको. आणि अपूर्वाने मला घराबाहेर हाकलून माझ्या विश्वासाला तडा दिलाय. म्हणून मी तेव्हाच घरी येईन जेव्हा अपूर्व मला इथे न्यायला येतील. ठीक आहे तृष्णा, जशी तुझी इच्छा. आई, मी घरी आली किंवा नाही, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल जो आदर आहे तो असाच कायम राहील. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. बेटा, मी भाऊसाहेबांना भेटायला गेले होते. मी त्यांना कल्याणी ताईंबद्दल सांगायला गेले होते आणि मी त्यांना हेही सांगितलं की तू पोलिसात रिपोर्ट करायला निघाली आहेस. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही तिला थांबवा.
फक्त 3 दिवसांकरता. 3 दिवसात ते सगळं नीट करायचा प्रयत्न करणार आहे. आकांक्षा, काय झालं? तू इतकी अस्वस्थ काय आहेस? आई, तुझ्या लक्षात आहे ना की आज दुसरा दिवस आहे? हो, माझ्या लक्षात आहे. पण भाऊसाहेबांनी आपल्याकडे 3 दिवसाची मुदत मागितली आहे. ठीक आहे, पण जर या 3 दिवसांनंतर कल्याणी आंटी तृष्णाताईला घरी परत घेऊन नाही गेल्या ना, तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकतो. हो आकांक्षा, पण बिन काही नाही आई. फक्त उद्याचा अजून 1 दिवस, त्यानंतर आपण तेच करायचं जे कायद्याने योग्य असेल. आपल्याला ताईला अन्यायाविरोधात लढायला शिकवावंच लागेल. ठीक आहे आकांक्षा. जर या 3 दिवसात कल्याणीताई तृष्णाला पुन्हा नाही घेऊन गेल्या तर तू तेच कर जे तुला योग्य वाटतंय. मी तर भाऊसाहेबांकरता तुला 3 दिवस थांब म्हणाले होते. हो आकांक्षा, पार्वती बरोबर बोलतीये. सुकन्या आमच्या कन्या. हो आकांक्षा, पार्वती बरोबर बोलतीये. भावेश आपले व्याही आहेत आणि आजवर त्यांनी तृष्णाला सतत साथ दिली. त्यांचा मान ठेवायला हवा. आजी, आई, मी अंकलना दोष देत नाहीये. मला मान्य आहे की ते ताई करता जे काही करतील ते योग्यच असेल. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ताईच्या बाबतीत काही वाईट नको व्हायला. असं नको व्हायला की वाट बघता बघता आपल्या हातून वेळच निघून जाईल. फक्त 1 दिवस आकांक्षा. एका दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल. मी भाऊसाहेबांना दिलेलं वचनही पूर्ण होईल आणि त्यांचा विश्वास खरा ठरला तर तृष्णा तिच्या घरी परत जाईल. आणि तसं नाही झालं तर आपण कायद्याची मदत घेऊच शकतो. ठीक आहे आई, पण फक्त 1च दिवस. मी फक्त उद्याचा दिवस वाट बघेन. त्यानंतर तेच होईल जे मी ठरवले. आई, मला वाटतं मी तृष्णाला भेटावं. एकटी असल्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली असेल. आपल्या जाण्या येण्याने तरी तिला निदान बरं वाटेल. तुझं बरोबर आहे सुनबाई. जा, तिला भेटून ये आणि फोनवर माझ्याशी बोलायला सांग. मीही माझ्या पोरीशी 2 शब्द बोलेन ग. ठीक आहे आई. पण नाही मारू शकली, हेच ना? नाही मारू शकले कारण तुझ्या बाबांच्या बाजूने तो मूर्ख कुरिअरवाला मुलगा आहे. जर मी अशी लाचार नसते तर त्या मुलीचं मी थोबाडही बघितलं नसतं. आई, त्या मुलीचं थोबडही बघावं लागेल आणि तिला या घरात सहन पण करावं लागेल. पण या सगळ्या गोष्टींपूर्वी जो विचार करणं गरजेचं आहे तो हा आहे की कसंही करून तिची मनधरणी करून तृष्णाला घरी परत कसं आणायचं. त्याआधी बाबांनी त्या मुलाची आणि दादाची भेट घडवून आणली तर सगळंच बिनसेल, सगळंच. आता काहीच होऊ शकत नाही पूजा.
तृष्णाने अपूर्व शिवाय यायला नकार दिलाय आणि अपूर्व तिला घ्यायला नाही जाणार. आता मी करू तर करू काय कळतच नाहीये. एक आयडिया आहे. जर तू शांतपणे ऐकू शकलीस तर. जे बोलायचंय ते बोल. आता माझ्याकडे ऐकण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. जर तू पार्वती आंटींना हे पटवून दिलंस की तुझी चूक झाली होती आणि तू वहिनीला परत घरी न्यायला तयार आहेस तर कदाचित काम होईल. तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे ना? हा, मी पार्वतीच्या घरी जाऊ? हो, बाबांनी दादाकडे जाऊ नये म्हणून. आई, जर तू पार्वती आंटींना पटवून दिलंस ना तर त्या आपल्या लेकीशी नक्की बोलतील. हे तर तुलाही माहिती आई की वहिनी आपल्या आईला कधीच नाही म्हणणार नाही. आणि मग तृष्णा अपूर्व शिवायही परत घरी यायला तयार होईल, हो ना? हो आई, अगदी बरोबर. अशा प्रकारे आपलं कामही होईल आणि तू या मोठ्या संकटातून वाचशीलही. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, बाबा मला माफ करा. मी आईंना होकार नाही देऊ शकले. मी आईन बरोबर घरी जायला नकार दिला. पण माझा नाईलाज होता. माझी इच्छा आहे जर अपूर्वने मला घराबाहेर काढलंय तर त्यांनीच मला न्यायला यावं. तर यात माझी काय चूक आहे बाबा? काय चूक आहे? तृष्णा बेटा, अगं यात रडण्यासारखं काय आहे? प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा स्वाभिमान असतो आणि तुझ्या स्वाभिमानाकरिता तू हे बोललीस तर त्यात चुकीचं काय आहे बेटा? पण बाबा, मला तुमच्या करता वाईट वाटतंय. आज तुम्ही माझ्यामुळे इथे राहताय. माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय. जर मी आईन बरोबर जायला तयार झाले असते ना तर तुमचे सगळे त्रास संपले असते आणि तुम्ही घरी जाऊ शकला असता. तृष्णा, माझी चिंता सोड. मला तर हे वाटतं की एवढ्या विचित्र परिस्थितीत असूनही तू मोडली नाहीस. तुझा स्वाभिमानही अजून कायम आहे. बेटा, अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. पण बाबा, आईंना वाईट तर वाटलं नसेल ना? त्यांना असं तर वाटलं नसेल ना की मी त्यांचा अपमान केला त्यांना नकार देऊन? नाही बेटा, असं अजिबात नाहीये. जर कल्याणी खऱ्या मनानं तुला घ्यायला आली असेल तर तिला अजिबात वाईट वाटणार नाही. ती परत येईल. आणि ती परत नाही आली मग तू असं समज की ती वरचे वर बोलत होती. नाही नाही बाबा, आई मला मनापासून घ्यायला आल्या होत्या. त्यांना त्यांची चूक उमगली आहे आणि त्यांना पश्चात्तापही झालाय. आता तू हे म्हणत असशील तर हे खरंही असेल. चला, बरं वाटलं की कल्याणी स्वच्छ मनाने तुला घ्यायला आली. उशिरा का होईना तिला सद्बुद्धी तर आली. अगं, तुझ्यासारख्या हिऱ्याची पारख तर केली तिने. बाबा, हे तुमच्या मदतीमुळेच घडतंय. तुमच्या सोबतीमुळेच मी खंबीरपणे उभी आहे. नाहीतर मी केव्हाच कोलमडले होते. काळजी करू नकोस बेटा, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. मी आतमध्ये येऊ शकतो साहेब? हो, ये. साहेब, हा तुमचा ज्यूस. हा, ठेव इथे. हे ऐक, मला एक सांग,
तू कधीपासून इथे काम करतोयस? मी आत्ताच लागलोय साहेब. आणि जे लोक इथे होते मला म्हणायचं की विशंभर मामा आणि मामी ते सगळे कुठे आहेत? ते तर साहेब मला नाही माहीत, पण मी जेव्हापासून इथे आहे तेव्हापासून मोठे साहेब आणि मालकीणबाई दोघेच आहेत, आणखीन कोणी नाही. ठीक आहे तुझा. थँक्यू साहेब. त्याने काही सांगितलं ब्रो? नाही, त्याला काही माहित नाही. बहुतेक सगळं आता मॉमलाच विचारावं लागेल. तीच सांगू शकेल इथे काय घडलं होतं. जे काही घडलं असेल खूप खतरनाक घडलं असेल ब्रो. म्हणून तर मॉमची सावली बनून फिरणाऱ्या मामाचा पत्ता नाहीये. आणि आपल्या मॉम पासून शेकडो मैल लांब राहणारे आपले डॅड ते तिच्या सोबत आहेत. एनिवेज, ते जे काही करू त्यांचं आयुष्य आहे. मला तर माझ्या मित्रांना कॉल करायचे. अरे केव्हापासून वाट बघत असतील ते. येस ब्रो, मलाही माझ्या फ्रेंड्सना भेटून खूप दिवस झालेत. आपण एखादी पार्टी अरेंज केली तर येस, सगळ्यांची भेटही होईल आणि फन सुद्धा. एकदम बरोबर बोललास ब्रो. मी पण माझ्या फ्रेंड्सना कॉल करते आणि विचारते ते केव्हा फ्री आहेत. ओके. ओके. हे ऋषी, व्हॉट्सअप मॅन. सुकन्या आमच्या कन्या. जेव्हापासून तृष्णा यांना भेटून गेलीये तेव्हापासून त्यांना बरं वाटतंय. हो सुनबाई, दीपकची मलाही खूप काळजी वाटत होती. पण आता मी अगदी निश्चिंत आहे. कारण पार्वती ताई, नमस्कार आई. नमस्कार कल्याणी. नमस्कार पार्वती ताई. नमस्कार. कशी आहेस कल्याणी? आणि आज अचानक इथे कसं येणं केलंस? यायचं तर खूप आधीपासून होतं, पण हिम्मत होत नव्हती. खूप हिम्मत करून आलीये. काय झालं? असं काय घडलंय? आधी तुम्ही मला माफ करा, मगच मी काहीतरी बोलू शकेन. माफी कशाबद्दल? तुम्ही किती महान आहात. मी तुम्हा सगळ्यांशी किती वाईट वागले. तुम्ही माझ्या घरी आलात, मी किती अपमान केला. आणि त्या दिवशी तुमच्याच घरी येऊन मी तुम्हाला घाबरवलं, धमकावलं. तरीही तुम्ही तर देवी आहात, देवी. मी तर तुमचे पाय धरायला हवेत. नाही नाही कल्याणी ताई, असं करून तुम्ही मला पापाचा धनी बनवू नका. आम्ही मुलीकडचे आहोत. असं करणं तुम्हाला शोभत नाही. या या, तुम्ही इथे बसा. बसा, बघू तुम्ही. अहो, आम्ही मुलाकडचे आहोत आणि तुम्ही मुलीकडचे आहात, याच विचाराने तर माझं डोकं फिरवलं होतं. आणि मी मुलाची आई आहे म्हणजे मी काहीही करू शकते. या भ्रमामुळेच तर मी तृष्णावर खूप अन्याय करत गेले. आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा खूप उशीर झाला होता. मी अगदीच एकटी पडले होते.
जाणवलं की माझी मुलीसारखी सून घर सोडून निघून गेली होती. आंटी, ताई घर सोडून निघून नाही गेली, उलट तुम्ही तिला स्वतः घराबाहेर काढलं होतं. तू अगदी बरोबर बोलतेस आकांक्षा, अगदी बरोबर बोलतेस. पण शब्दात काय ठेवलंय? बघ ना, माझी सरळ मार्गी साधी बोळी सून घर सोडून निघून गेलीये. तुला काय म्हणायचंय कल्याणी? जरा मोकळेपणाने बोल. तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात आई. आणि आज मला माझ्या चुकीची जाणीव झाल्यामुळे मला तृष्णाला माझ्या बरोबर घरी न्यायचे. मग यात अवघड काय आहे कल्याणी ताई? तृष्णा मंदिरात आहे, तुम्ही जाऊन तिच्याशी बोला. ती अगदी आनंदाने तुमच्या सोबत यायला तयार होईल. तुम्हाला काय वाटतं पार्वती ताई, मी तृष्णाला घरी चल म्हटलं नसेल का? अहो, जेव्हा मला या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा सगळ्यात आधी जाऊन मी तृष्णाची माफी मागितली, तिला घरी चल म्हणाले. पण काय कल्याणी? पण तृष्णाने घरी परत यायला नकार दिला. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या